गुढीपाडव्याला तोंड गोड करण्याऐवजी कडुलिंबाचा कडू प्रसाद खाण्याची प्रथा का? संक्रांतीच्या दिवशी जसे तिळाचे महत्व आहे तसेच पाडव्याला मात्र कडुलिंबाचे महत्व आहे. ते का हे आज आपण जाणून घेऊया. होळीनंतर वातावरणातील उष्णता वाढायला लागते आणि त्याच्यामुळे त्वचेचे आणि रक्ताचे विकार वाढायला लागतात. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये कफ हा साठलेला असतो आणि जशी गरमी वाढायला लागते तसे हा कफ पातळ होऊन सर्दी, खोकला, पोटाचे विकार, त्वचेचे विकार असे व्हायला सुरुवात होते. तर आयुर्वेद शास्त्रानुसार मात्र कडुलिंबाला अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत, त्यामुळे शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कडुलिंब मदत करते. तसेच हे थंड गुणाचे आहे म्हणून शरीराची उष्णता कमी करते, पोटाचे विकार कमी करते. कटू रस असल्यामुळे डायबिटीसच्या पेशंटसाठी हे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये कांजण्या, गोवर, नायटा यासारख्या त्वचा विकारामध्ये सुद्धा कडुलिंब अत्यंत उपयोगी आहे. म्हणूनच नूतन वर्षाची आरोग्यदायी सुरुवात करण्यासाठी आपण कडुलिंब खातो. तर वर्षभर नाही पण उन्हाळ्यात तरी ऍटलीस्ट कडुलिंबाची 2-3 पानं सकाळी उपाशीपोटी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने नक्की खा.